नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनल मी पोळनाडकरमध्ये। तर मित्रांनो, आज दिवसभर जरासा पाऊस पडला आहे, तर आज जाळाला मच्छी भेटण्याची शक्यता आहे। तर आज आपण आलो आहोत जाळाने मच्छीमारी करायला। आज मी आलो आहे फक्त एकटाच, आणि आज बघूया आपण जाळं टाकणार आहोत 5, आणि 5 जाळाला किती मच्छी भेटणार आहे ते तुम्हाला उद्या सकाळी बघायला भेटणार आहे। तर आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर हे बघा, आपण आपल्यासोबत आणलेले आहेत जाळं, एकूण 5 ते 6 जाळं आहेत, ते आता मी टाकून घेणार आहेत, आणि मच्छी आपल्याला सकाळी भेटणार आहे। तर आता आपण ते जाळं पहिले टाकून घेऊया, आणि मग तुम्हाला उद्या सकाळी बघायला भेटणार आहे मच्छी त्या जाळाला किती भेटेल। तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे आपला एक पहिला जाळ लावून झालेला आहे, अजून लावून नाही झालं आहे। खालची खडी अजून त्याला चिखलामध्ये रोवायची आहे। ती खडी जर व्यवस्थित रोवली नाही तर जाळ लावून काय फायदाच नाही, मच्छी सर्व खालून निघून जाईल। त्यासाठी खालची खडी म्हणजे ही जी खाली रशी असते, जाळाला 2 रशी असतात, एक वरती आणि एक खाली। ही खालची खडी व्यवस्थित चिखलामध्ये पुरायला लागते। ती त्यावर पाय मारून चिखलामध्ये दाबून घ्यायची। अशा प्रकारे आपला पहिला जाळ लावून होत आहे। अजून त्यात 5 जाळं आहेत, 5 जाळंसुद्धा एक एक करून लावून घेऊया। आता आज दिवसभर खूप पाऊस पडला आहे, तर जिताडी, तिलापिया मासे म्हणजेच कटले भेटण्याची शक्यता आहे। तर बघूया आपण आज आपल्याला काय काय भेटते। आता आपण जाळ मारणार आहोत आणि ते पालवण्यासाठी येणार आहोत उद्या सकाळी। तर आजच्या व्हिडिओमध्ये किती मच्छी भेटेल ते मी तुम्हाला सकाळी दाखवीन, आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आणि मित्रांनो, अशाच आपण नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहू, त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला तिसरा जाळ लावून होतो आहे। अजून आपल्याला 2 जाळ लावायचे आहेत, 2 नाही 2, 1 2 3, अजून 3 जाळ असतील, पण ते छोटी असतील। हा मोठा झाला आहे, हा लावून झाला आहे। आता फक्त खालची खडी पुरायची आहे। बघूया काय मच्छी भेटेल ते तुम्हाला सकाळी बघायला भेटेलच। त्यासाठी आपल्याला सकाळ होण्याची वाट बघायला लागणार आहे, कारण रात्री जर पाऊस पडला भरपूर तर मच्छी एक नंबर भेटेल। ही खालची खडी अशी चिखलामध्ये पुरायला लागते। वरती आपण हे थर्माकोलचे फ्लोट लावलेत, आणि खालची रशी आहे ती चिखलामध्ये पुरायची, म्हणजे मच्छी 100% गुंतणार। बघूया आता काय भेटते आपल्याला सकाळी ते। मित्रांनो, तुम्ही बघू शकता एक चिंबोरा भेटला मस्तपैकी। साईज बघा तुम्ही, काय भारी आहे, एक नंबर साईज आहे। हा बघ, इथं पाण्यामध्ये दिसला, आपल्याकडे काहीच नव्हतं, हाताने डायरेक्ट पकडला आहे। साईज बघा, आणि तुम्ही ढेंग्या एक नंबर। आता ठेवायचे वांदे आहेत, कसा ठेवायचा आता, जाळ काढून पिशवीत ठेवायला लागणार आहे। मित्रांनो, तुम्ही बघू शकता, आपल्याला त्या खोचीच्या कोपऱ्यावरच चिंबोरा भेटला आहे, आणि त्या खोची बघू शकता तुम्ही किती जालकी आहे। या जालकीमध्ये चिंबोरा, जिताडा भेटण्याची शक्यता आहे, म्हणून आपण खास ह्या जालकीला जाळ मांडलेला आहे। आता बघूया सकाळी आपल्याला ह्या जाळाला काय भेटतं, जिताडी भेटते, चिंबोरा भेटते का आणखी काय भेटते ते आपल्याला सकाळीच बघायला भेटणार आहे। पूर्ण रात्रीची वाट बघायला लागणार आहे आपल्याला। तर हा आपला शेवटचा जाळ आहे, आणि आपण शेवटचा जाळ टाकून घेतो आता। बघूया आता काय भेटते सकाळी आपल्याला उद्या। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपले सर्व जाळ टाकून झालेले आहेत, आणि आता आपल्याला प्रतीक्षा करायची आहे ती सकाळ होण्याची। बघूया आता आपल्या जाळाला सकाळी काय भेटतं। जाळ टाकता आपल्याला एक चिंबोरा भेटला आहे, आणि त्याची साईज तुम्हाला दाखवतो, एक नंबर साईज आहे चिंबोरा। तर आजच्या जाळाला आपल्याला चिंबोरी गुंतण्याची शक्यता आहे। तर उद्या आपण सकाळी बघू, जिताडी गुंततात, चिंबोरी गुंततात का कटले म्हणजे तिलापिया मासे भेटतात। तर आता आपल्याला प्रतीक्षा करायची आहे उद्या सकाळची। तर मित्रांनो, बघू शकता चिंबोऱ्याची साईज बघा। आणि आता आपण सकाळी येणार आहोत जाळं पालवायला।
तर आता सकाळी भेटू डायरेक्ट. चला तोपर्यंत बाय बाय. तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर आता सकाळचे वाजले आहेत 6:30 आणि आपण आलो आहोत आता रात्री जे जाळं टाकलेले ते काढायला. तुम्ही बघू शकता आपण रात्री जाळ टाकलेलं. हा बघा इथं समोरच जाळ दिसतोय. तर जे सफेद आपल्याला व्हाईट थर्माकोलचे ते हे दिसत असतील भेंड. बघूया आता ह्या जाळांना काय काय मच्छी भेटते तुम्हाला दाखवतो आता. हा बघा असे आपण 4 ते 5 जाळं टाकलेले. एक छोटा जाळ आपला काल रात्री मिसिंग झालेला, तो आता आपण शोधणार आहोत कुठे भेटतोय बघूया. आणि आज जाळाला मच्छी किती भेटते ते मी तुम्हाला टोटल दाखवतो. बघूया आता मच्छी जाळाला किती भेटते ते. मित्रांनो हा बघा जाळाला बघा काय गुतलंय. चिलापिया म्हणजेच कटला. हा बघा पहिली बोनी आपली जाळाची. अजून पुढं काय आहे ते दाखवतो तुम्हाला. हा बघा इथं आणखी एक आहे. हा बघा दुसरा कटला. पुढं पण काहीतरी. हा पुढं अजून मोठा काहीतरी आहे. हे बघा इथं काय आहे. हे आहे वरस. आणि ह्या इथे आहे हे. हा बघा आहे पिराना. पिराना मित्रांनो. हा बघा पिराना लागलाय. पापलेट, तळ्यातले पापलेट. आणि हा बघा एक अजून एक कटला. भरपूर मच्छी उठली आहे जाळाला. बघूया अजून पुढं काय काय आहे. पुढं आणखी एक कटला दिसतोय. हा कटले आहेत कटले. हा बघा इथे एक आहे, त्या इथे एक आहे. आहेत भरपूर मच्छी भेटले मित्रांनो जाळाला. अजून एक लास्टला कोपऱ्याला पण आहे अजून. हा बघा किती एक आहे. ही सर्व मच्छी आता आपण घरी जाऊन काढणार आहोत. पहिल्या जाळाला आपल्याला भरपूर मच्छी भेटले, तर ही सर्व मच्छी आता आपण घरी जाऊन काढणार आहोत. बऱ्यापैकी मच्छी गुंतलेली पहिल्या जाळाला. अजून आपले 3 ते 4 जाळं काढायचे आहेत. बघा त्या जाळाला काय काय मच्छी भेटते. मित्रांनो हे बघा. मित्रांनो हे बघा बऱ्यापैकी आपल्याला मच्छी लागली आहे एक पहिल्या जाळाला. आता बघूया बाकीच्या जाळ्यांना काय काय भेटते ते. कर पिशवी करचं, पिशवीमध्ये टाकून दे. जाळाची मच्छी आता आपण सर्व घरी जाऊनच काढणार आहोत. बघूया आता नेक्स्ट जाळाला काय भेटते. मित्रांनो हा बघा आपला दुसरा जाळ. आणि दुसऱ्या जाळाला हा बघा काय उतलाय. बिग साईज क्रॅब. बिग साईज ढेंग्या आहे ढेंग्या. हा बघा इथला कटला आहे. कटला हा कटला होता. कटल्याला खाण्यासाठी आलेला. चला एक तर चिंबोरा भेटला जाळाला. बघू काय अजून भेटते पुढं. दुसरा जाळ हा आपला. हा बघा आणखी एक चिंबोरा. हा बघा हा मीडियम साईज आहे पण चांगला आहे. बघूया अजून काय काय भेटतंय पुढं. तर मित्रांनो ह्या जाळाला एक कटला आणि 2 चिंबोरी भेटलीत. माझा हा पण जाळ आपला सक्सेस झाला आहे. बघूया अजून 2 जाळं आहेत. त्या 2 जाळांना भेटण्याची शक्यता जास्त आहे. बघू काय भेटतं आता. हा बघा तो एक कटला, हा एक चिंबोरा आणि एक पुढं मोठा चिंबोरा आहे. बघू काय भेटते अजून दुसऱ्या जाळांना. हा बघा ह्या कटल्याला खायला तो चिंबोरा आलेला. हा बघा चिंबोरा बघा मस्त साईज आहे. तर मित्रांनो
आता आलो तर आपण तिसऱ्या जाळाजवळ. हा बघा, हा आपला तिसरा जाळ आहे. हा सगळ्यात मोठा जाळ आहे आपला. आता बघूया ह्या जाळाला काय भेटतंय आपल्याला. हा तो बघा काहीतरी वरती दिसतंय, तशी कटला आहे का आहे बघूया. हा बेडूक गुतलाय. मी मोठा मासा आहे काहीतरी. बेडूक तो चायला. फ्रॉक फिश मित्रांनो, हा बघा काय भेटलाय. मला मोठा मासा आहे काय, पण हा आहे बेडूक. त्याला ह्याला जीवदान देऊ आता. चलो भाग जा. मला वाटलं मोठा मासा आहे का. बघूया अजून काय पुढं. हा या हा बघा चिंबोरा. एक नंबर. ढेंग्या ढेंग्या एक नंबर. चला बिग साईज क्रॅब. अजून बघूया पुढं काय आहेत ते. अजून तर आपल्याला जिताडा भेटलाय ना अजूनपर्यंत. चला आपल्या कालवणाची तर मच्छी आतापर्यंत झालेली आहे. आता ह्याच्या पुढं अजून काय भेटते बघू. मित्रांनो आणखी एक बेडूक. काय या झाडाला बेडकच गुंततात. चला ह्याला पण आता जीवदान देऊया. मला वाटलं मोठा मासा, पण हे मासा नाही आहे. अरे बाबा जा. दोनदा फसलो. मला वाटलं मोठे मोठे मासे आहेत काय. असून दे. चला एक तर चिंबोरा लागला आहे आणि तो पण चांगल्या साईजचा लागला आहे. रात्रीसुद्धा आपल्याला एवढाच मोठा चिंबोरा भेटला आहे आणि आतासुद्धा ह्या आपल्या जाळ्याला एकच हा चिंबोरा भेटला आहे. तर त्याला आपण इथंच काढून घेतला आहे. बाकीची मच्छी आपण घरी काढायला नेले, कारण हा मोठा जाळ आहे भरपूर. आणि मग ह्या एका चिंबोऱ्यासाठी ह्याला पूर्ण मोठा जाळ घरी जाऊन सोडवायला लागला असता. म्हणून आता ह्याला आपण इथंच सोडून घेतलं आहे. आता ह्याला ठेवायचे वांदे आहेत. पिशवीत आपल्या जाळं पण आहेत. आता ह्याला ठेवायचा कुठे. धैर्य खिशात ठेव. असू दे घे. साईज बघा, बिग साईज क्रॅब. जर ह्याच्या नांग्यामध्ये बोट गेला तर समजून जायचा काम 25. चला आता आज लाचचा जाळ आहे आपला, तो आपण काढून घेऊ. मग बघू आपल्याला आता त्या जाळाला काय भेटतं आहे. तर मित्रांनो आपण तिसऱ्या आपल्या शेवटच्या जाळापर्यंत पोचलेलो आहोत. बघूया आता ह्या जाळाला आपल्याला काय काय मच्छी भेटतंय. हा बघा जाळ आपला रात्री मांडलेला. का हाय झाला. अजूनपर्यंत काय तर दिसलंच नाही. बघूया पुढं काय भेटतंय. एक तरी मासा किंवा चिंबोरा भेटला तरी आपला जाळ सक्सेस समजून जायचा आजचा. जिताडा काय भेटलाय ना अजूनपर्यंत. बघूया भेटतंय काय आता. इथे चिंबोरा भेटण्याची जास्त शक्यता होती. बघूया आता काय आपला अंदाज. बघा बोललो छोटा का होईना एक तर भेटलाय. बघूया पुढे काय भेटते अजून. एक चिंबोरा फक्त. दुसरं पुढं चिंबोरा आहे असं वाटतंय मला, कारण आहे बघा जाळ आपला तिकडं खेचून नेलेला आहे. बघू पहिला
व्यवस्थित जाल काढून घेऊया. आणि मित्रांनो चावलाय चिंबोरा, दोनदा चावलाय. बघू आता त्याला सोडायचं नाही. आता नक्की कुठं आहे समजत नाही. तो बघ नांगा दिसते. नांगा नाही तो. हा बघा इकडून दाखव. आय्या चावला चांगलाच. चावते परत. दोन आहेत काही समजत नाही. हा बघा मित्रांनो, एक नंबर चावला. 2 वेळा. साईज पण बघा एक नंबर आहे. जाल गुंतलेला, जालात गुंतून तो जालकीमध्ये जाऊन बसलेला. आता ह्याला ठेवायचे वांदे आहेत आपले. बघूया आता कसा ठेवता येते. चिंबोरा बघा, बिग क्रॅब चावला बघा बोटावर. हा बघा बोटाचा काम केलंय तमाम आपल्या. आज सर्व तिन्ही भेटले तर तिन्ही ढेंगेच भेटले. आणि साईज बघा तिन्ही ह्यांची खतरनाक साईज. बिग साईज क्रॅब. ढेंग्या फाटलेली नाही ना. तू काम कर, पिशवी धर हे? आणि वरती जा. वरती जा. पिशवी फाटली भेटली तर परत जा वरती जाऊन थांबजा. तर मित्रांनो आता आपले सर्व जाळं काढून झालेले आहेत. आणि आपल्या जाळाला बऱ्यापैकी मच्छी भेटलेली आहे. चिलापिया मासे म्हणजेच कटले. आणि 4-5 चिंबोरी भेटलेत. पण चिंबोरी पण चांगल्या साईजच्या. चिंबोरा काढताना माझ्या बोटाला चावला आहे आणि कडकडून चावला आहे. एक नंबर. तर मित्रांनो आता आपल्या जाळाला मच्छी किती भेटले हे मी आता तुम्हाला घरी जाऊन दाखवतो. कारण आता तशी जाळाची मच्छी काढत बसलो तर भरपूर वेळ होईल. तर आता जाऊन भेटूया घरी आणि तुम्हाला दाखवतो मच्छी किती भेटली ती. चला. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला हा आत्ता कटला काढायचा आहे. आता नाही बघा अशा प्रकारे आपली सर्व मच्छी काढून झालेली आहे. आणि हे बघा ह्याला बोलतात कटला. हे बघा आपल्याला आज मच्छी किती, एकूण मच्छी किती भेटले ते दाखवतो बघा तुम्हाला. हे बघा आजची शिकार. या 6 चिंबोर आहेत आणि 1 2 3 4 8 9 कटले आहेत. तर मित्रांनो अशा प्रकारे आजची मच्छीमारी आपली सक्सेस झालेली आहे. आणि आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर आज आपल्याला चिलापिया मासे म्हणजेच कटले भेटलेत. आणि इकडं 5-6 चिंबोरी भेटलीत. त्यातला एक चिंबोरा आपल्या चावलेला. हा बघा 2 ठिकाणी चावला आहे. आपला बोट एक फोडून टाकला आहे. इथे एक चावला आहे आणि इथे एक चावला आहे. तर अशा प्रकारे आपली आज कालवण्याचं काम झालेलं आहे. आजची व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आपल्या नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो आपल्या चॅनलला एकदाच सबस्क्राईब करा. काही लोक कसे आहेत सारखे प्रत्येक व्हिडिओला सबस्क्राईबचं बटन प्रेस करतात आणि आपला अनसबस्क्राईब होऊन जातो. त्यामुळे सबस्क्राईब एकदाच करा. आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा. तर अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.